आज आहे मकर संक्रांती. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांतीनिमित्त मला बनवायची होती पुरणपोळी. त्याच्यासाठी मी पटपट असं पुरणपोळीसाठी जे मटेरियल लागत होतं ते तयार केलं. ते लागणार होता कढीपत्ता, तो होता माझ्या बाल्कनीमध्ये. मग मी घेऊन आले पटकन. नंतर जे आमटीसाठी जे वाटण लागत होतं त्याची तयारी करून घेतली. घरातील सगळे मसाले, कोथिंबीर वगैरे. आणि ह्याच्या खालचं जे डाळीतलं जे पाणी राहतं मी त्याचीच आमटी बनवणार होते. मग पटकन असं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली. नंतर कांदा आणि थोडेसे जे डाळ बारीक करून आणली होती त्याची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर मग जे पाणी मी साईडला काढून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर भात बनवून घेतला. नंतर पुरण करून घेतलं. नंतर गोळवणी झाली आणि नंतर घेतल्या लास्टला पोळ्या लाटण्यासाठी. पटपट अशा सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या. आणि एवढ्याच अशा टम्म फुगत होत्या की सांगायचाच विषय नाही. तर बघू शकता तुम्ही पण कशा एकदम म्हणजे एकही बाजूला अशी जागा राहत नव्हती की तिथं त्या फुगत नव्हत्या म्हणून. नंतर मग देवाला नैवेद्य दाखवला, स्वामींना पुरणपोळी वगैरे दाखवून घेतली. नंतर हे आमची तर वंशाचं सामान होतं ते लावून घेतलं आणि नंतर मग जेवण केलं. असं संपलं माझा